तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जाओ. तर आज आपण गुढीपाडव्यासाठी स्पेशल थाळी बनवणार आहोत. तर त्यामध्ये सर्वात पहिली रेसिपी आपली अळूवडीची. तर इथे आपण अळूवडीची पानं मागवलीत. तर आपण मिनी अळूवडी बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे पानं घेतलीत अळूवडीची आणि तिची बघा छोटीच पानं आपण घेतलीत. त्याची मध्ये देठ जे असतात ते काढून घेतलेत, आपण कापून टाकले आणि मधून 2 भाग केलेत पानाचे. प्रत्येक पानाचे आपण 2 पीस करून घेतले आणि जी शीर असते ती काढून टाकले. सुरुवातीलाच पानं आपण स्वच्छ धुवून घेतली होती. अळूवडीसाठी आपण एक जो मसाला बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे पेस्ट बनवणार आहोत. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि खोबरं ह्यांची पेस्ट बनवणार आहोत. आपण इथे कोथिंबीर वडीसाठी कोथिंबीर कापून घेतली. एक मोठा बाउल भरून आपण कोथिंबीर कट करून घेतली बारीक बारीक. मिनी अळूवडी बनवणार आहोत. तर 20 एक पानं असतील आपली, छोटी छोटी 20 पानं होती. त्यात आपण छोटा चमचा घेतलाय. तर 20 पानांच्या हिशोबाने मी 20 चमचे घेणार आहे पीठ. पानं छोटी होती म्हणून आपण छोट्या चमच्याच्या मापाने घेतलं. 20 चमचे आपण घेतलंय पीठ बेसन. तर आपण 5 चमचे घेणार आहोत तांदळाचं पीठ. आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकतो. आपण 1.5 चमचा काश्मीर मिरची पावडर टाकतो. अर्धा चमचा आगरी मसाला, अर्धा चमचा हळद आपण कमीच टाकली सर. थोडा हिंग टाकूया. आपण याच्यामध्ये 2 टेबलस्पून तीळ टाकले. 1 चमचा टाकला, अजून 1 चमचा घेतो. मीठ घेतलं आपण 1 टीस्पून. हे सोडा टाकतो, खायचा सोडा. आपण हे जे वाटण वाटतंय ना ते 2 याच्यासाठी आहे. आलूवडीसाठी पण आहे आणि ते दुसरी वडी कसली. हे वाटण आपण कोथिंबीर वडी आणि आळू वडीसाठी करून घेतलंय. ह्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलंय. या वाटणामध्ये आपण 2 टीस्पून सॉफ्ट टाकली आणि याची मस्त पेस्ट बनवून घेतली. आपण हे वाटण जे केलं ते आपण अर्धच टाकणार आहोत. आणि हे बघा गूळ टाकतो आपण. गूळ किती आहे बघा, 2 टेबलस्पून आपण गूळ घेतला इथे. आता पेस्ट आपण जी बनवली ती घेऊया. 1 आणि 2 3 चमचे आपण ही पेस्ट टाकून घेतली. आपण थोडं हिंग टाकतो बघा, पोटाला वाचवू नको म्हणून मी हिंग टाकते. चण्याच्या पिठाचा पदार्थ आहे ना. तर आता मिक्स करून घेऊया सगळं. आता आपण चिंच कोळून घेऊया. बघा किती घेतले. हे बघा लिंबा एवढी चिंच आहे बघा. हा गोल केला तर लिंबा एवढे. आलू वडे मध्ये चिंच आणि गूळ परफेक्ट पाहिजे बघा. मीठ टाकायचं नंतर. थोडं पाणी टाकून चिंच कोळून घेऊया. त्याच्यामध्ये त्याचा जो पल्प निघेल तो आपल्याला आळूवडी टाकायचा म्हणजे या मिश्रणामध्ये. आता चिंचेचा कोळ टाकून घेऊया. बघा जाड जाड काढलाय आपण मस्त. जी चिंच राहिली होती त्यामध्ये पुन्हा एकदा पाणी टाकून त्याचा पल्प काढून घेतला. पीठ बनवून झालेलं आपलं. थोडीशी कोथिंबीर टाकतो त्यात. आता पानं लावायला घेऊया पटापट.
तर आपले ना बघा 4 रोल तयार झाले. हे बघा आपले 4 झाले छोटे छोटे, कारण पानं आपली कमीच होती, लहान पण होते. आता आपण हे वाफवायला ठेवूया. पहिले ना आपण काय करूया, हे थोडं पीठ त्याच्यातलं वाचलं, त्यातच आपण हे कोथिंबीरची वडी करू. एक मोठी वाटी आपण कोथिंबीर घेतली. पानं सुकी घ्यायची तर बरोबर होतं. पानामध्ये पाणी नसलं पाहिजे. मस्त रोल बनवून घेऊया आपण पटपट, चांगलं मिक्स करून घेऊया. एक रोल आपला होईल. दोन्ही हाताला तेल लावून रोल वाळून घ्यायचा. आपण जाळीवाल्या या प्लेटला ना तेल लावून घेतलं. आता अळूवडी आणि कोथिंबीर वडी दोन्ही आपण 15 मिनिटासाठी स्टीम करून घेऊया. आपण आता बटाट्याची भाजी करतोय. त्यासाठी आपण 4 मोठे बटाटे उकडवून घेतलेत. तेल घेतलंय आपण इथे 3 टेबलस्पून. 1 मोठा चमचा राई, 1 चमचा जिरं, आता आपण 4 ते 5 मिरच्या बारीक चिरून घातल्या आणि 15-1 पानं कढीपत्त्याची घातली. मूठभर कोथिंबीर सुद्धा घातली. आणि बघा हे हिंग घेतो 1/2 चमचा, छोटा चमचा. मीठ टाकतो, चवीनुसार मीठ टाकतो आपण. कमी जास्त लागलं तर आपण टाकू शकतो. आपण इथे 1.5 टीस्पून टाकलंय. तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, किती बटाटे आहेत त्या हिशोबाने घ्यायचं. आता हळद घेतली आपण 1 टीस्पून. बटाटे टाकून घेऊया आपण. बटाटे आपण पहिलेच उकडून घेतले होते, त्यामुळे आता आपल्या भाजीला जास्त वेळ लागणार नाही. आपल्याला फक्त 5 मिनिटं झाकण देऊन वाफ काढायची. आपली झालेली भाजी. आता आपण गवारची भाजी करणार आहोत. गवार आपण तोडून घेतलेली आहे. 1 मोठी वाटी गवार आहे आणि इथे 2 टेबलस्पून आपण ऑइल घेतलेले आहे. 1/2 चमचा राई टाकली. कांदा आणि थोडासा कढीपत्ता घेतला आपण. मोठा कांदा 1 कापून घेतला आपण. कांदा आपण चांगला परतून घेऊया. 4-5 पानं कढीपत्त्याची पण टाकलीत आपण कांद्यावर. 1/2 चमचा आपण हिंग टाकतो. आपण मिरची टाकतोय. 2 मिरच्या घेतल्यात आपण. आता आपण बघा मसाले टाकून घेऊया. आपण हळद टाकतो 1/2 चमचा. 1/2 चमचा बघा मसाला टाकला आपण. आणि 1/2 चमचा काश्मीरी मिरची. 1/2 चमचा मसाला आणि 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. आता आपण गवार टाकून घेऊया. गवार आपली एकदम कवळी अशी होती, तर पटकन शिजेल आपली. 5-1 मिनिटात शिजेल, जास्त वेळ नाही लागत. 1/2 चमचा आपण मीठ टाकतो. आता आपण झाकण देऊन शिजवून घेऊया. पाणी नाही टाकायचं आपल्याला, वाफेवर शिजवूया. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक केलं गवार किती शिजले ते. आता आपण थोडंसं पाण्याचे हबके मारूया आणि झाकून ठेवूया भाजी. मधोमध थोडंसं पाणी टाकून आपण झाकण ठेवून ठेवूया. आता आपली भाजी झालेली आहे.
आता आपण 1 लिटर दूध घेतलंय अमूलचं फुल क्रीम आणि आपण आता ते गॅसवर गरम करून घेतो. आपण थोडंसं टोपामध्ये पाणी ठेवलेलं पहिले आणि आता त्याच्यामध्ये दूध टाकून आपण हे आटवून घेणार आहे बासुंदीसाठी. आता बघा आपण दूध बघा वर आलंय पूर्ण. गॅस आपण कमी करून घेतला आणि दूध आटवून घ्यायचंय पूर्ण. सारखं आपण चमच्याने ढवळत राहायचं मध्ये मध्ये. स्लो ठेवायचं नाही तर खाली लागू शकतं आणि मग वास येईल खराब. तर आपण इथे एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून साखर घेतले. आता आपल्याकडे बासुंदी मिक्स आहे ते आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आता आपण हे बासुंदी मिक्स जे असतं ते घेतलं याच्यामध्ये. यात आपण थोडंसं दूध टाकून घेऊया, गरम दूध टाकलं याच्यामध्ये आणि हे पूर्ण मिक्स करून घेणार पावडर आणि मग ती आपली जी बासुंदी आहे त्यात टाकणार. आणि आपण बघा आता ही पावडर पूर्ण दुधामध्ये डिझॉल्व केली. आता आपण हे जे दूध उकळते त्यात टाकून घेऊया. आपण बघा पिस्ते वगैरे जे काय आहे ते टाकून घेऊया आणि ते बासुंदी मिक्सची जी पावडर होती त्यामध्ये सर्वच होतं. आता आपली बासुंदी झालेली आहे. आपण ही थंड करून घेऊया. आपण इथे 2 मोठ्या वाट्या चपातीचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ टाकलं आणि पाणी टाकून आपण चपातीपेक्षा जरा जाड असं पीठ मळून घेतलं. आपण चपातीपेक्षा थोडं जाडसर असं पीठ मळून घेतलं आणि पटापट पुऱ्या लाटून घेतल्या. आपण इथे 6 आंबे घेतले हापूस आणि त्याचा पल्प काढून घेतलाय, हा गर काढून घेतलाय आपण. आणि साखर किती टाकतोय? 3 चमचे साखर आहे. 3 टेबलस्पून आपण साखर घेतली या चमच्याने. आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर पाव चमचा इलायची पावडर आहे आपण टाकून घेऊया. आपण पुऱ्या सुद्धा तळून घेतल्या. बघा कशा टम्म फुगल्यात पुऱ्या आपल्या. पुऱ्या तळून झाल्यात. आता आपण अळूवडी आणि कोथिंबीर वडी तळून घेऊया. कोथिंबीर वडी टाकून घेऊया. आता आपण आपली जी थाळी आहे गुढीपाडव्याची ती सर्व करून घेऊया. आपली बघा गुढीपाडव्याची थाळी तयार आहे. त्याच्यामध्ये आपण वटाण्याची भाजी आहे, पापड आहे, बासुंदी आहे, आमरस आहे, पुरी आहे, आळूवडी, कोथिंबीर वडी, बटाट्याची भाजी, गवारची भाजी, कोशिंबीर, भात एवढे पदार्थ आपण केलेत. तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि बनवून बघा. अशा पद्धतीने फास्टमध्ये एकदम लवकर तयार होईल. साधी सोपी गुढीपाडव्याची थाळी. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी फ्रेंड्ससोबत शेअर करा. धन्यवाद.